नमस्कार मित्रांनो, मी गोपाल तायडे तुमच्या सगळ्यांचं 1.2 अँड एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड या इयत्ता 10वीच्या लेसनमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, अँड एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड याचा अर्थ एक अविस्मरणीय चकमक. यामध्ये तपन मुखर्जी हे या धड्याचे लेखक आहेत आणि त्यांनी माणूस आणि प्राणी या दोघांमधलं अत्यंत छान प्रेमाचं जे बंधन आहे ते या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. तर बघूया, वॉर्मिंग अपमध्ये तुम्हाला काही प्रश्न दिलेले आहेत. त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला स्वतःला शोधायचं आहे. पहिला प्रश्न विचारलेला आहे, व्हॉट डू यू सी इन द पिक्चर? तुम्हाला या चित्रामध्ये काय दिसतं? दुसरा प्रश्न विचारलेला आहे, व्हॉट डू यू थिंक द गर्ल इज ट्राईंग टू डू? तुम्हाला काय वाटतं की ती मुलगी काय करण्याचा प्रयत्न करत आहे आणि का, वाय? तिसरा प्रश्न विचारलेला आहे, इफ यू इन द प्लेस इन दॅट गर्ल, जर तुम्ही या मुलीच्या जागी असते, व्हॉट वूड यू डू? तुम्ही काय केलं असतं? हे प्रश्न तुम्हाला स्वतःलाच विचारायचे आहेत. डू यू थिंक शी विल बिकम सक्सेसफुल इन हर मिशन? तुम्हाला असं वाटतं का की ती जी मुलगी आहे चित्रामध्ये दिसत असलेली, तिचं मिशन काय असेल, तिचं ध्येय काय असेल? तर या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला शोधायचे आहेत. मित्रांनो, लेसन स्टार्ट करायच्या अगोदर तुम्हाला तुमचं जे बुक्स आहे ते ओपन करायचं आहे, कारण की त्यामध्ये जे मी समोर तुम्हाला सांगणार आहे त्याविषयी तुम्हाला काही अडचणी जर आल्या तर तुम्ही त्या मला चॅनल ऐकत असताना तुम्ही मला ते विचारू शकता किंवा कमेंट्स करू शकता. तर सुरू करूया. या लेसनला तपन मुखर्जी लिखित अँड एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड या लेसनच्या सुरुवातीला बघूया आपण काय दिलेलं आहे. ही एक स्टोरी आहे आणि स्टोरी यामध्ये तुम्हाला अत्यंत छान असं संदेश ऐकायला मिळणार आहे. बघूया, अँड एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी इन रानीगंज इन वेस्ट बेंगाल. लेखक सांगतो की माझे जे बाबा आहेत ते वेस्ट बेंगालमध्ये एका खाजगी कंपनीमध्ये कामाला होते. द ऑफिसर्स ऑफ द कंपनी वेअर हाऊस इन इंडिव्हिज्युअल बंगलोज इनसाइड अ लार्ज कॅम्पस. आमच्या कंपनीच्या बाजूला खूप छान असा सुंदर एक कॅम्पस होता. त्या कॅम्पसमध्ये आम्ही राहायचो. लेखक सांगत आहे, आवर हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस. आणि लेखक सांगतो की आमचं जे घर होतं ते घर त्या कॅम्पसच्या एका कॉर्नरमध्ये होतं. कॉर्नर याचा अर्थ होतो कोपरा. द ऑफिसर्स क्लब वॉज ॲडजस्टंट टू द बाउंड्री वॉल ऑफ अवर गार्डन. आणि आमच्या ऑफिसच्या आवारामध्ये एक छान सुंदरसा असा एक बगीचा होता, गार्डन होतं. द कंपाऊंड वॉज लक्झरियस. लक्झरियस याचा अर्थ होतो आरामदायी. त्या गार्डनमध्ये छान असं आरामदायी वातावरण होतं. ग्रीन ग्रास होतं, म्हणजे छानसं गवत होतं. कलरफुल फ्लॉवर्स, सुंदर रंगीबेरंगी फुलं होती. अँड अ हॉस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज. आणि उंच उंच असे बहारदार झाडं होती. द सीझनल व्हेजिटेबल इन द किचन गार्डन्स ऑफ द हाऊस होल्ड अँड द मॅग्निफिसंट ट्रीज कॉन्स्टंटली अटॅच स्क्विरल्स अँड मेनी स्पायसेस ऑफ बर्ड्स. म्हणजे तुम्ही कल्पना करू शकता की एक सुंदर बगीचा आहे, त्या बगीच्यामध्ये विविध प्रकारची फुलं आहेत, झाडं आहेत, रंगीबेरंगी कलरफुल फुलांनी नटलेली ती बाग आणि त्या बागेमध्ये राहणारे काही पक्षी आहेत. तर असं वर्णन त्या ठिकाणी छान केलेलं आहे. अ ग्रुप ऑफ लंगर्स हॅड इवन मेड देअर डेन इन ॲन अस्वत्था ट्री नियर बाय. अस्वत्था म्हणजे एक छान त्या ठिकाणी झाड होतं आणि त्या झाडावर म्हणजे जे वानर आहेत त्या वानरांचा जो ग्रुप आहे तो ग्रुप नेहमी राहायचा. दे हॅड ऑल बिकम अ पार्ट ऑफ अ पार्सल ऑफ अवर एक्झिस्टंट अँड डेली लाईफ. आणि लेखक सांगतो की त्या झाडांवर नेहमी ती माकडं राहायची आणि तो एक अविभाज्य भाग बनला होता. लेखक कथा सांगत आहे आणि या कथेचं वैशिष्ट्य म्हणजे जसं जसं आपण पुढे जातो तसं तसं आपली एक्साइटमेंट जी आहे ती वाढत जाते. पुढे बघूया लेखकाने काय सांगितलेलं आहे. अ स्मॉल इन्सिडेंट ऑन अ सॅटरडे आफ्टरनून लेफ्ट अ प्रोफाउंड इफेक्ट ऑन मी अँड अनफोल्डेड बिफोर माय आईज अ होल न्यू डायमेन्शन्स. लेखक सांगतो की शनिवारच्या दुपारी एका अविस्मरणीय घटनेने माझे डोळे उघडले आणि माझ्यासोबत एक अशी घटना घडली
बघूया काय ती घटना लेखकासोबत घडली. टू द वंडर्स ऑफ गॉड्स क्रिएशन इट वॉज अ फ्यू डेज इन टू अ पूजा वेकेशन्स. लेखक सांगतो की दुर्गापूजेच्या सुट्ट्यांचा कालावधी जवळ आला होता. जस्ट लाईक फॉर एनी अदर चाइल्ड द हॉलिडेज प्रोव्हाइडेड अँड ऑपॉर्च्युनिटी फॉर मी. म्हणजे जसं आपल्याला दिवाळीच्या अगोदर शाळेला सुट्ट्या लागतात तशा प्रकारच्या सुट्ट्या आम्हाला मिळाल्या होत्या. द हॉलिडेज प्रोव्हाइडेड अँड ऑपॉर्च्युनिटी फॉर मी टू बिकम इनग्रॉस इन व्हेरियस मॅगझिन्स अँड स्टोरी बुक्स पब्लिश स्पेशली फॉर चिल्ड्रन इन द फेस्टिव्ह सीझन. म्हणजे त्या सुट्ट्यांमध्ये मी छान असं जे स्टोरी बुक्स आहे ते वाचण्यामध्ये मग्न झालो होतो, कारण सुट्ट्या लागल्या होत्या आणि माझ्याकडे खूप सारा वेळ होता. मित्रांनो, यामध्ये जे डार्क केलेले जे शब्द आहेत जसे की अनफोल्डेड आहे, होल न्यू डायमेन्सेशन आहे, इनग्रोस आहे, या शब्दांचा बाजूला अर्थ दिलेला आहे. तो तुम्ही ग्लोसरी थ्रूसुद्धा त्याचा मिनिंग मिळू शकता किंवा त्याचा अर्थ त्या ठिकाणी सिनोनिम्स म्हणून दिलेला आहे. तर लेखक म्हणतो की मी पुस्तक वाचत होतो त्या रिकामा वेळेमध्ये. आफ्टर अ हर्टी लंच माय पॅरेंट्स अँड माय यंगर सिस्टर ले डाऊन फॉर ॲन आफ्टरनून नॅप. लेखक सांगतो की दुपारचं आमचं जेवण झाल्यानंतर मी, माझे पॅरेंट्स आणि माझे ज्या मोठ्या बहिणी होत्या त्या दुपारचं जेवण झाल्यानंतर छान झोपेच्या तयारीमध्ये होत्या. अँड आय सेटल डाऊन विथ अ स्टोरी बुक. आणि मी पुस्तक वाचण्यासाठी हातात घेतलं होतं. द क्वाईट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रीडिंग अँड ॲडव्हेंचर स्टोरी. आणि अशा दुपारच्या वेळेला आपण पाहतो की दुपारच्या वेळेला खूप आपल्याला बोर होतं, तर अशा वेळेला लेखक म्हणतो की मी एक धाडसी कथा वाचण्याचं बुक्स मी माझ्या हातात घेतलं. द सायलेन्स वॉज ऑकेजनली ब्रोकन बाय द साऊंड ऑफ माय फॅमिली स्नोरिंग. लेखक सांगतो की दुपारची शांतता एवढी होती की त्या दुपारच्या शांततेमधून माझ्या घरचे जे लोक झोपलेले होते त्यांच्या घोरण्याचा आवाज माझ्या कानापर्यंत यायचा. द इंटरमिटेंट चिर्पिंग ऑफ हाऊस स्पॅरोज, द हर्ष कॉविंग ऑफ अ क्रॉ, द श्रील कॉल ऑफ अ काईट फ्लाइंग हाय अबाव द ग्राउंड. लेखक आता वर्णन करत आहे की दुपारच्या वेळेला पक्ष्यांचा चिवचिवाटांचा आवाज माझ्या कानावर पडत होता आणि मिनिट टिक बाय आय बिकम डीपली ॲब्झॉर्ड इन द बुक. आणि काही मिनटामध्येच मी माझ्या पुस्तक वाचण्याच्या अवस्थेमध्ये मग्न झालो. पुढे बघा लेखक काय म्हणतो. सडनली, अचानक, आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग फ्युरियसली इन द डिस्टन्स. लेखक पुस्तक वाचण्यामध्ये पूर्णपणे मग्न झाला होता आणि अचानक त्याच्या कानावर कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज आला. आय चोज टू इग्नोर द कमोशन. कमोशन बघा, कमोशनचा खाली अर्थ दिलेला आहे. कमोशन म्हणजे नॉईज अँड कन्फ्युजन, म्हणजे जोराचा आवाज. लेखकाच्या कानावर जेव्हा त्या कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज आला तेव्हा लेखकाने सुरुवातीला त्या गोष्टीकडे इग्नोर केलं. थिंकिंग दॅट द पॅक ऑफ डॉग माईट हॅव कॉर्नर अ हेल्पलेस पिग. लेखक असा विचार करत होता की कदाचित एखादं पिग म्हणजे डुक्कर हे कुत्र्यांच्या तावडीत पडलं असेल आणि त्याच्यामुळे ती भुंकत असतील, असं लेखक म्हणत आहे. पुढे बघा. बट सून द बार्किंग बिकेम लाऊडर अँड मोर अग्रेसिव्ह अँड द अलाराम कॉविंग ऑफ अ फ्लॉक ऑफ क्रॉस ॲडेड टू द कॅकोफोनी. लेखक सांगतो की पुढे असं झालं की त्या कुत्र्यांच्या भुंकण्याचा जो आवाज होता तो आणखी जोरात वाढला आणि कावडे जे आहेत ते सुद्धा जोरजोरात ओढायला लागले. आय ॲल्सो हर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर. मग मी नेमकं काय आहे, लेखक एक्सायटेड झाला की एवढी कुत्री का भुंकत आहेत, कावड्यांचा आवाज का येत आहे, आणि आवाज जोरात येत असल्यामुळे लेखक थोडासा एक्सायटेड झाला आणि लेखकाने ती परिस्थिती, तो क्षण पाहण्याचा प्रयत्न केला की नेमकं काय होत असेल, कुत्री का भुंकत असतील, कावडी का ओरडत असतील, हे पाहण्यासाठी लेखकाने थोडंसं क्लोजर त्या ठिकाणी अप्रोचिंग क्लोजर केलं, म्हणजे थोडासा तो समोर गेला. पुढे बघूया. क्युरिसिटी गॉट द बेटर ऑफ मी. म्हणजे त्या आवाजाने, त्या कर्कश अशा गोंगाटाने लेखकाची जी क्युरिसिटी आहे ती आणखी वाढली. लिव्हिंग द बुक असाइड आय रश टू द व्हरंडा टू सी व्हॉट वॉज गोइंग ऑन. लेखक स्टोरीचं बुक्स वाचत होता आणि स्टोरीचं बुक्स वाचत असताना लेखकाने
ते जे स्टोरीचं बुक्स आहे ते बाजूला ठेवलं आणि नेमकं काय झालं हे पाहण्यासाठी वरंडा, म्हणजे आपल्याला माहीत आहे की आपल्या घराच्या समोर जो बांधलेला असतो त्याला वरंडा असं म्हटलेलं आहे. त्या वरंड्यामध्ये लेखक गेला. कशासाठी गेला की नेमकं काय होत आहे, कुत्री का भुंकत आहे, त्या कारणासाठी लेखक तिथं गेला. ग्लान्सचा अर्थ होतो लक्ष देणे, लक्ष देऊन पाहणे. आय ग्लान्स टू द रूफ ऑफ द क्लब हाऊस अँड सॉ समथिंग हॉरिबल. लेखक सांगतो की मी माझ्या रूफवरून, माझ्या छतावरून समोर पाहिलं तर मला अत्यंत हॉरिबल म्हणजे भयानक असं चित्र दिसलं. काय होतं बघा, अ बिग मेल लंगर. आता लंगरचा अर्थ या ठिकाणी असा आहे की जे माकड असतात त्या माकडांमध्ये जो म्होरक्या ज्याला आपण म्हणू शकतो, तो खूप मोठा म्होरक्या जो असतो त्याला लंगर या शब्दाने या ठिकाणी डिस्क्राईब केलेला आहे. बघा, अ बिग मेल लंगर, apparently the leader of its group, was holding a baby langur in his hands and mercilessly beating it all over with a definite intent to kill. लेखक सांगतो की लेखक जसं बाहेर वरंड्यामध्ये पाहायला गेला की नेमकं काय होत आहे, तर त्याला असं दिसलं की एक खूप मोठा माकडांचा जो म्होरक्या आहे तो म्होरक्याने काय केलं होतं की एका लहान माकडाच्या पिलाला त्याने आपल्या बाहूत घट्ट पकडलेलं होतं आणि तो त्याला खाली पाडून इकडून तिकडून मारण्याचा प्रयत्न करत होता. द हेल्पलेस मदर ऑफ द बेबी अँड अदर लेसर मेंबर्स ऑफ द लंगर ग्रुप वेअर स्कॅटर्ड ऑन द रूफ ऑफ द बिल्डिंग नियर बाय वॉचिंग द बेबी बिंग किल्ड. त्या माकडाची जी आई होती आणि इतर माकडांचा जो ग्रुप होता तो ग्रुप फक्त पाहत होता की त्या मुलाला कशा प्रकारे ते जे लंगर आहे, म्हणजे जे मोठं माकड आहे ते मारण्याचा प्रयत्न करत आहे, हे फक्त ते पाहत होते. आय रिकॉल द टेरिबल कस्टम इन द ॲनिमल क्लॅन अकॉर्डिंग टू विच अ डॉमिनंट मेल युजली डज नॉट अलाउ अनदर मेल बेबी ऑर ॲडल्ट टू सर्वाइव्ह विदिन इट्स ग्रुप. लेखक सांगतो की मी असं ऐकलं होतं की जो माकडांचा जो म्होरक्या असतो तो त्याच्या ग्रुपमध्ये माकडांना येऊ देत नाही असं लेखकांनी अगोदर ऐकलं असेल. विदाऊट लुझिंग एनी टाईम, कोणत्याही प्रकारची वेळ न गमावता, आय गॅदर्ड अ स्टाउट स्टिक इन वन हँड अँड हर्ड अ पीस ऑफ स्टोन ॲट द मॅरॉडिंग लंगर. लेखक सांगतो की मी कोणत्याही प्रकारची वेळ न गमावता हातामध्ये काडी घेतली आणि दगड घेतला आणि तो दगड त्या लंगरकडे भिरकावण्याचा प्रयत्न केला. द लंगर वॉज सो इन्फ्युरेटेड दॅट इन हार्डली टूक एनी नोटीस ऑफ माय ॲज्युअल्ट. लेखक सांगतो ॲज्युअलचा अर्थ दिला आहे अटॅक. लेखकाने जेव्हा दगडांचा भिरकाव त्या मोठ्या म्होरक्याकडे केला तेव्हा लेखक सांगतो की तो जो माकडांचा जो म्होरक्या आहे त्याने माझ्या त्या ॲक्शनकडे कोणत्याही प्रकारचं लक्ष दिलं नाही. बट देन आय स्टार्टेड थ्रोईंग मोर स्टोन. लेखक सांगतो की मग मी आणखी दगडं फेकण्याचा प्रयत्न केला. द डॉग ऑन देअर पार्ट रेज देअर पीच ऑफ क्राय. कुत्रे जी होती ती आणखी त्यांनी ही परिस्थिती बघून जोरजोरात भुंकण्याचा आणखी प्रयत्न केला. द चेंज सर्कमस्टान्सेस अँड द सडन अनएक्सपेक्टेड अटॅक फ्रॉम अननोन क्वार्टर्स फोर्स टू द लंगर टू ड्रॉप द बेबी फ्रॉम द स्लोपिंग रूफ ओव्हर द वरंडा. बघा, लेखक सांगतो लेखकाने त्याचे जे प्रयत्न आहेत ते प्रयत्न सोडले नाही. लेखकाने त्याच्याकडे दगडं फेकण्याचा जो क्रम आहे तो सुरूच ठेवला आणि त्यानंतर कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज, या दोन गोष्टींमुळे त्या जे मोठं लंगर आहे, जो म्होरक्या आहे, त्या म्होरक्याने त्या लहान पिलाला म्हणजे माकडाच्या पिलाला सोडून दिलं आणि ते पळत गेलं आणि ते जे बेबी लंगर आहे ते बेबी लंगर जे रूप आहे लेखकाच्या घराचं जे छप्पर आहे त्यावरून ते खाली पडलं. पुढे बघा, द चेंज सर्कमस्टान्सेस अँड द सडन अनएक्सपेक्टेड अटॅक फ्रॉम अननोन क्वार्टर फोर्स द लंगर टू ड्रॉप द बेबी फ्रॉम द स्लोपिंग रूफ ओव्हर द वरंडा. द बेबी वॉज लिस्टलेस अँड अपियर टू बी डेड. जेव्हा त्या छोट्या बेबी लंगरकडे पाहिलं तेव्हा ते असं दिसत होतं की ते मरण्याच्या अवस्थेमध्ये आहे. ॲज इट्स बॉडी स्टार्टेड टू स्लाइड डाऊन. त्याचं पूर्ण शरीर खरचटलं होतं. द एक्साइटमेंट ऑफ द पॅक ऑफ डॉग ग्रीव मॉनिफाईड ॲट द प्रॉस्पेक्ट ऑफ अ गुड किल अँड मील. म्हणजे जेव्हा ते
बेबी लंगर आहे ते छतावरून, लेखकाच्या घरावरून जेव्हा ते खाली पडत होतं, तेव्हा जी भुंकणारी कुत्रं आहेत ती त्या लंगरकडे, त्या बेबी लंगरकडे धावत गेली की जणू काही त्यांना आता खायला आयतं अन्न मिळत आहे. पुढे बघूया. कीपिंग द डॉग्स ॲट बे विथ द स्टिक आय मॅनेज टू कॅच होल्ड ऑफ द बेबी लंगर्स टेल जस्ट टिप ओव्हर द एज ऑफ द टेल रूप. लेखकाने त्या जी डॉग्स होती त्या डॉग्सला हकलून दिलं आणि त्या जे बेबी लंगर होतं त्या बेबी लंगरला लेखकाने स्वतः घेतलं. द बेबी अपियर्ड इन्सर्ट अँड लाईफलेस. इट वॉज इंडीड अ मेल बेबी. लेखक सांगतो की त्या प्रसंगामध्ये ते बेबी लंगर इतकं घायल झालं होतं की मरणाच्या अवस्थेमध्ये असेल असं लेखक म्हणतो आणि लेखकाने ओळखलं होतं की ते मेल बेबी आहे. बाय धिस टाईम, या वेळेला माय पॅरेंट्स अँड सिस्टर हॅड कम आउट ऑन टू द वरंडा अँड वेअर विटनेसिंग माय रेस्क्यू ऑपरेशन. लेखक सांगतो की जेव्हा हा प्रसंग घडत होता माझ्यासोबत तेव्हा माझ्या घरचे, माझ्या बहिणी, माझे पॅरेंट्स हे फक्त वरंड्यामधून बघत होते की काय घडत आहे. सम ऑफ अवर नेबर्स हॅड ॲल्सो गॅदर्ड इन द डिस्टन्स. लेखक सांगतो की माझे जे शेजारी होते ते सुद्धा हा प्रसंग आपल्या डोळ्यांनी बघत होते. आय टूक द बेबी लंगर टू अवर बॅकयार्ड अँड जेंटली लेड हिम ऑन द फ्लोअर इनसाइड द पोल्ट्री कूप. लेखक सांगतो की मी त्या बेबी लंगरला घेतलं आणि जे कोंबड्यांचं खुराडा आहे त्या खुराड्यामध्ये मी त्याला ठेवलं. हिज बॉडी वॉज फुल ऑफ डीप बाईट मार्क्स अँड स्क्रॅचेस. लेखक सांगतो की त्याच्या शरीरावर खूप साऱ्या अशा स्क्रॅचेस झाल्या होत्या, खूप जखमा झाल्या होत्या आणि त्याला त्याच्या शरीरावर खूप ठिकाणी म्हणजे चावा घेतलेला लेखकाला दिसलेला होता. ब्लड वॉज ओझिंग फ्रॉम सम ऑफ द बाउंड्स. लेखक सांगतो की त्या बेबी लंगरच्या शरीरामधून रक्त वाहत होतं. द बेबी रिमेन मोशनलेस. ते मोशनलेस झालं होतं म्हणजे त्याला बेशुद्ध अवस्था ज्याला आपण असं म्हणू शकतो, मोशनलेस झालं होतं. माय फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट एड टू क्लीन द बाउंड्स अँड स्टॉप द ब्लिडिंग. लेखक सांगतो की माझ्या बाबांनी ते जे बेबी लंगरचं रक्त वाहत होतं ते रक्त थांबण्यासाठी फर्स्ट एड म्हणजे काही ज्याला आपण फर्स्ट एड असं म्हणजे प्राथमिक उपचार करण्यासाठी काही इन्स्ट्रुमेंट लेखकाच्या बाबांनी त्यांना दिले. इवन दो हिज ब्रीथ वेअर शॅलो. स्प्लॅशलेस ऑफ कोल्ड वॉटर मेड द बेबी स्टीर अँड आफ्टर अ फ्यू शेकी अटेम्प्ट. म्हणजे लेखकाने त्यावर प्राथमिक उपचार केला. फर्स्ट एड केल्यानंतर कुठंतरी त्या स्मॉल बेबीची हालचाल लेखकाला जाणवली. हे सॅटअप ते उठून बसलं. ही वॉज इन स्टेट ऑफ शॉक अँड स्टार्टेड ट्रेम्बलिंग लाईक अ लीफ इन द वाईन. लेखक सांगतो की जेव्हा ते उठून बसलं तेव्हा जशा प्रकारे एखादं झाडाचं पान खाली पडतं तशा प्रकारे ते पडलेल्या अवस्थेतून उभं राहिलं आणि ते भीतीने थरथर कापत होतं. जणू काही खूप मोठ्या संकटातून ते बाहेर पडलेलं आहे. हीच He was in state of shock and started trembling like a leaf in the wind. His two little twinkling eyes. लेखक सांगतो की त्याचे जे ट्विंकलिंग आईज म्हणजे चमकणारे जे डोळे छान दिसत होते. वेल्ड अप विथ टीयर्स अँड द स्टार्टेड टू सॉब विथ अ मफलेट क्राय. म्हणजे आपण सुद्धा लहान असताना आपण जशा प्रकारे सॉब म्हणजे हुंदके वगैरे जसे घेतो तशा प्रकारे लहान मुलासारखी अवस्था त्या लंगर बेबीची दिसत होती. लेखक सांगत आहे जस्ट लाईक अ ह्युमन चाइल्ड वूड आफ्टर एक्सपिरियन्सिंग ट्रॉमा. आय ऑफर्ड हिम अ पीड बनाना. लेखक सांगतो की मी त्याला जी बनाना आहे जे केळी आहे ते त्याला सोलून दिलं. विच ही ॲक्सेप्टेड विथ हिज अनस्टेडी हँड अँड बिगेन टेकिंग हेजिटेंट बाईट्स. लेखकाने सांगितलेलं आहे की मी त्याला एक केळी सोलून दिली आणि त्यानंतर त्यानेसुद्धा ती आपण लहान असताना कशा प्रकारे जर आपल्याला कोणी काही दिलं तर आपण ज्या अवस्थेमध्ये घेतो
त्या अवस्थेमध्ये त्या बेबी लंगरने घेतलं आणि खायला सुरुवात केली. माय अटेन्शन वॉज फिक्स ऑन द रिवायवल ऑफ द बेबी लंगर. परंतु माझं जे लक्ष होतं ते लक्ष त्या बेबी लंगरवर पूर्णपणे होतं. सडनली आय हॅड ॲन अनकॅनी फिलिंग ऑफ बिईंग वॉच. अचानक मला आणखी एक गोष्ट त्या ठिकाणी दिसली. ती काय होती? आय टर्न अवे फ्रॉम द कूप अँड लुक अप. मी त्या वरंड्याच्या थोडंसं बाजूला गेलो आणि तिथं पाहिलं. देअर सॅट द मदर लंगर ऑन अवर किचन रूफ. बघा, लेखकांनी काय पाहिलं की त्यांचं जे किचन रूफ होतं, म्हणजे जे किचनचं जे छप्पर होतं, त्या छप्परच्या बाजूला त्या बेबी लंगरची आई हे सगळं काही पाहत होती. वॉचिंग एव्हरी मूव आय मेड. म्हणजे जे मी काही करत होतो ते सगळं त्या बेबी लंगरची जी मदर आहे ती पाहत होती. शी सिम्पली सॅट देअर क्वाइटली ॲज इफ कन्व्हिन्स दॅट नो हार्म वॉज बिईंग डन टू हर चाइल्ड. अत्यंत साधेपणाने त्या बेबी लंगरची आई त्या बेबी लंगरकडे पाहत होती की आपलं जे मूल आहे ते आता सुरक्षित आहे. मीनव्हाईल द बेबी सेन्स द प्रेझेन्स ऑफ हिज मदर अँड स्टार्टेड टू सॉब अँड क्राय अ लिटल लाऊडर. बघा मित्रांनो, आपण पाहतो जसं आपल्याला भावना असतात तशा भावना प्राण्यांना देखील असतात. फरक फक्त एवढा असतो की आपण त्या बोलून व्यक्त करतो, प्राण्यांना मात्र त्या बोलून व्यक्त करता येत नाही. परंतु हे सगळं चित्र आपल्याला लेखकाने सांगितलेलं आहे, दाखवलेलं आहे. लेखक काय सांगतो? मीनव्हाईल द बेबी सेन्स द प्रेझेन्स ऑफ हिज मदर अँड स्टार्टेड टू सॉब अँड क्राय अ लिटल लाऊडर. आय रिट्रेड फ्रॉम द डोअर ऑफ द कूप टू अलाव द मदर ॲक्सेस टू हर बेबी. लेखकाने सांगितलं की मी त्या बेबी लंगरला त्याच्या आईकडे सोपवण्यासाठी दिलं. इमिजिएटली, ताबडतोब, द मदर डिसेंडेड ऑन द फ्लोअर ऑफ द कूप अँड पिक अप द बेबी इन हर आर्म्स. आणि जसं लेखकाने त्या बेबी लंगरला फॉलो केलं, पुढे नेलं, तशा प्रकारे त्या बेबी लंगरची आई ही रूपवरून खाली आली आणि तिने पटकन त्या आपल्या मुलाला, त्या बेबीला आपल्या कडेमध्ये घेतलं, आपल्या बाहूमध्ये घेतलं. शी गेव द बेबी अ थ्रू बॉडी इन्स्पेक्शन टू चेक हिज इंजुरीज. आणि ती जी मदर आहे, त्या बेबी लंगरची जी आई आहे, त्या आईने त्याला आर्म्समध्ये घेतल्यानंतर लेखक सांगतो की ती आपल्या मुलाला कुठं लागलं आहे का ते सगळं पाहत होती, त्याच्या जखमा बघत होती. अँड देन कडेड हिम टाईटली इन हर बॉसम. नंतर त्या बेबी लंगरच्या आईने त्याला आपल्या पोटाशी घट्ट पकडलं. द बेबी फाउंड ग्रेट सोल्यूस इन हर. आणि त्या मुलाला, त्या बेबी लंगरला असं वाटत होतं की खूप मोठ्या संकटातून आपली सुटका झालेली आहे. केअरिंग आर्म्स. द मदर सॅट स्टील विथ द बेबी इन हर लॅप फॉर अ फ्यू मिनिट्स. खूप वेळपर्यंत त्या बेबीची जी आई आहे ती आपल्या आर्म्समध्ये घेऊन होती. इट वॉज ऑलमोस्ट ॲज इफ शी वॉज पॉन्डरिंग ओव्हर हर ऑप्शन अँड ट्राईंग टू फिगर आउट हाऊ शी कुड कीप द बेबी सेफ फ्रॉम फर्दर ॲसॉल्ट. लेखक सांगतो की ती आई खूप वेळपर्यंत हा विचार करत असेल कदाचित की खूप मोठ्या संकटातून आपल्या मुलाची सुटका झालेली आहे. फॉर अ फ्यू सेकंड, काही वेळानंतर, द मदर लंगर लुक स्ट्रेट इन टू माय आईज इव्हन टुडे. लेखक सांगतो की काही वेळानंतर त्या मदर लंगरची जी आई आहे तिने माझ्या डोळ्यात पाहिलं इव्हन टुडे, आणि आजसुद्धा आय कॅन नॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज. लेखक सांगतो की मी आजसुद्धा तो क्षण विसरू शकत नाही. शोवरिंग सायलेंट ग्रॅटिट्यूड ऑन मी फॉर सेव्हिंग हर चाइल्ड. लेखक सांगतो की जणू काही त्या मदर लंगरची आई ही माझ्याकडे बघून कृतज्ञता व्यक्त करत असेल असं लेखक सांगत आहे. पुढे बघा. आय वॉज ओव्हरव्हेल्म्ड बाय द इमोशन, द सेंटिमेंट अँड द वे शी सेड थँक्स टू मी. म्हणजे जणू काही ती असं म्हणत होती की तुमचे खूप आभार. देअर सॅट अ युनिव्हर्सल मदर होल्डिंग अ स्ट्रिकन चाइल्ड इन हर लॅप. देन इन अ फ्लॅश शी जम्प विथ हर बेबी क्लिंगिंग टू हर
बेली अँड रिच अवर किचन रूफ. क्षणार्धात काय झालं की त्या बेबी लंगरच्या आईने त्या बेबीला, आपल्या मुलाला पोटाशी घट्ट पकडलं आणि लेखकाच्या रूफवर म्हणजे छतावर ती गेली. शी सर्व द एरिया फॉर व्हिसियस मेल लंगर अँड देन लिफ्ट अवे इन द डायरेक्शन ऑपोजिट टू द प्लेस ऑफ द व्हायलेंट एन्काउंटर. लेखक सांगतो की त्या मुलाला घेऊन जायच्या अगोदर तिने आजूबाजूचं वातावरण की आपल्या मुलासाठी सुरक्षित आहे का, आणि त्यानंतर ती तिथून निघून गेली. द ब्रीफ मीटिंग विथ द मदर अँड द बेबी लंगर कन्व्हेन्स मी दॅट इंटरस्पेसीस कम्युनिकेशन्स अँड मॅच्युअल ट्रस्ट इज इंडीड अ रिॲलिटी अँड शूड एनीवन स्टिक द राईट कॉर्ड. लेखक सांगतो की या घटनेनंतर, या प्रसंगानंतर एकच गोष्ट सत्य आहे, आणि ती म्हणजे की प्राण्यांमध्ये सुद्धा त्या प्रकारचं संभाषण होतं, ज्या प्रकारे आपण संभाषण करतो. जशा भावना त्यांना असतात तशाच भावना आपल्याला असतात, असं लेखकाने या लेसनद्वारे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढे बघा. द मदर लंगर शोड मी दॅट फूड वॉज नॉट द ओनली मीन्स ऑफ कम्युनिकेशन बिटवीन मॅन अँड ॲनिमल, बट दॅट देअर वेअर अदर मीन्स ऑफ इस्टॅब्लिशिंग अ बॉन्ड थ्रू ट्रस्ट. लेखक सांगतो की त्या मदर लंगर जी आहे, त्या बेबीची जी आई आहे, त्या प्राण्यांनी मला ही गोष्ट शिकवली की नुसतंच संभाषण केल्यानंतर, समोरच्या व्यक्तीला बोलणं आल्यानंतरच ती व्यक्ती ह्युमन होऊ शकत नाही, तर एकमेकांमधला विश्वास हा दोन्ही नात्यांना, म्हणजे माणूस आणि प्राणी या दोन्ही नात्यांना बांधण्यासाठी पुरेसा आहे. ट्रस्ट या शब्दावर खूप छान फोकस केलेला आहे लेखकाने. पुढे बघा. कंपॅशन अँड मॅच्युअल अंडरस्टँडिंग. कंपॅशन अँड मॅच्युअल अंडरस्टँडिंग ही प्राण्यांमध्ये जर असेल तर खूप चांगला फरक पडू शकतो, असं लेखकाने या ठिकाणी सांगितलेलं आहे. 55 years हॅव पास सिन्स दॅट डे. म्हणजे या दिवसाला जवळजवळ 55 वर्ष उलटली आहे. आय एम नाव 70 years old. लेखक सांगतो की मी आता 70 वर्षाचा आहे. बट आय स्टील फॉन्डली रिमेंबर दॅट एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. लेखक सांगतो की मी आता 70 वर्षाचा आहे, परंतु तो जो प्रसंग माझ्यासोबत घडला तो माझ्यासाठी अजूनही अविस्मरणीय आहे. मी तो अजूनही विसरू शकत नाही. तर मित्रांनो, तुम्हाला हा लेसन कसा वाटला? तुम्हाला जर काही कमेंट्स करायच्या असतील किंवा तुम्हाला काही सूचना मला द्यायच्या असतील तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये चॅनलला सबस्क्राईब करून देऊ शकता. आणि यानंतरचा पुढचा जो 1.3 लेसन आहे तो लेसनसुद्धा मी आपल्यासाठी घेऊन येणार आहे. तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना गुड बाय.